सर्वप्रथम राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून मी तुमच्या समोर काही दोन शब्द सांगते। आज राजमाता जिजाऊ यांची जयंती। आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी, मुली आणि मुलं यांनी राजमाता जिजाऊ यांची माहिती खूप सुंदरपणे आपल्या समोर सादर केली। पण मुलांनो, राजमाता जिजाऊ यांच्या जयंती बरोबर आज एका महान तत्ववेत्या माणसाचा जन्मदिवस आहे आणि ती व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद। स्वामी विवेकानंद आपण सगळेजण स्वामी विवेकानंद यांना ओळखतो। त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी होतं। त्यांचा फोटो पाहिला तर अतिशय भारदस्त व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येते। आपण पाहतो की त्यांचा भगव्या रंगाचा ड्रेस घातलेला असा हा व्यक्ती म्हणजे कोण होता, तर ते आपल्या हिंदू धर्माचे संस्थापक होते। पण फक्त हिंदू धर्मच महत्वाचा आहे असं न सांगता सर्व धर्म समभाव कसा असतो हे त्यांनी फक्त आपल्या भारताला नाही तर पूर्ण जगाला समजावून दिले। सर्वांना ही गोष्ट माहिती आहे की शिकागो येथे सर्व धर्म परिषदेमध्ये त्यांनी सर्व लोकांना बंधूंनो आणि भगिनींनो असं जेव्हा संबोधलं तर तेव्हा तिथे टाळ्यांचा कडकडाट झाला। तर असे कोण होते स्वामी विवेकानंद? त्यांच्या लहानपणीची एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते। हे खूप महान व्यक्ती होते, पण त्यांना अभ्यासाबरोबर खेळाची देखील आवड होती। आपण सगळेजण गट करून अभ्यास करतो, पण स्वामी विवेकानंद यांना एकट्याने अभ्यास केलेला आवडत असे। त्यांना ध्यान करायला देखील आवडायचे। ध्यान करताना ते एवढे मग्न असायचे, एकदा ते एका झाडाखाली ध्यान करत असताना त्यांच्या पायाला खूप मोठा काळा शार्नाग असा स्पर्श करून गेला, तरी सुद्धा त्यांनी जरा सुद्धा डोळा उघडला नाही किंवा ते हलले नाही। मग या गोष्टीवरून आपल्या काय लक्षात येते की स्वामी विवेकानंद खूप एकाग्र होते। बघा, वर्गात शिकवत असताना सर किंवा मॅडम शिकवत असताना बऱ्याच मुलांचं लक्ष इकडे तिकडे असतं, मग आम्हाला सांगावं लागतं इकडे बघा। मग स्वामी विवेकानंदांचं असं नव्हतं। त्यांची वृत्ती कशी होती? एकाग्र वृत्ती, म्हणजे कोणतं पण काम शांतपणे करायचं, त्या कामाकडे पूर्ण आपलं लक्ष केंद्रित करायचं। म्हणूनच मोठा साप त्यांच्या पायाला स्पर्श करून गेला तरी सुद्धा त्यांनी पाय हलवला नाही किंवा डोळे सुद्धा उघडले नाही। मग अशी ती एकाग्र वृत्ती त्यांच्या अंगी होती। म्हणूनच एकदा काय झालं, हे स्वामी विवेकानंद लहान असताना ते एका नदी काठून जात होते। त्यांनी पाहिलं शाळेत जाणारी काही मुले तिथे खेळत होती। तर ते काय खेळत होते? अंड्याचे रिकामे कवच असतात ना, तर ते नदीच्या पाण्यावर तरंगत होते आणि हे लहान मुलं दगडाने ते अंड फोडायचा प्रयत्न करत होते, पण त्या मुलांना काही हे जमलंच नाही। मग स्वामी विवेकानंदांनी काय केलं? त्यांनी एका मिनिटात पटापटा दगडाने ते सगळे अंड्याचे कवच फोडून काढले। मग ह्याच्यावरूनच त्यांची एकाग्र वृत्ती किती महान होती हे आपल्या लक्षात येते। नंतर त्यांची एक गोष्ट म्हणजे ते बघा, फक्त आपल्या भारतभर नाही फिरले, तर ते भारताच्या बाहेर सुद्धा दुसऱ्या देशात गेले। आणि तो काळ असा होता की भारतामधून कोणतीही परिषद असू दे, कोणताही कार्यक्रम असू दे, जी व्यक्ती भारत देशामधून भारताचं प्रतिनिधित्व करायला आलेली आहे ती सगळ्यात गरीब। ती सगळ्यात गरीब आणि बाकीच्या देशातले लोक त्या व्यक्तीला हिणवायचे की ही व्यक्ती भारत देशातून आलेली आहे। पण स्वामी विवेकानंदांनी ठरवलं होतं की आपला भारत देश, आपली भारतीय संस्कृती किती महान आहे हे सर्व लोकांना सांगायचं। तेव्हा ते जेव्हा एका परिषदेमध्ये गेले तेव्हा सर्व लोकांना चहा देण्यात आला। आता आपण जास्त करून कपातच चहा देतो, तेव्हा कप आणि बशी दोन्हीमध्ये चहा द्यायचे, पण जे मोठे लोक होते ते फक्त कपाने चहा प्यायचे। पण आपल्या विवेकानंदांनी काय केलं? कपातला चहा बशी तोचला आणि बशीने चहा प्यायला लागले। मग बाकीचे लोक त्यांना हसायला लागले की एवढ्या मोठ्या परिषदेला, एवढ्या मोठ्या कार्यक्रमात हा माणूस आला आहे आणि हा काय बशीने चहा पितो। पण मग त्यांनी विवेकानंदांना बोलले, असे हसून बोलले, चिडवलं त्यांना, पण ते चिडले नाही, कारण ते खूप संयमी होते। कारण